सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे, एस.बी. क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक सखाराम अहिरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, सिल्लोड शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे यांच्या वतीने विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या सत्काराचे आयोजन सिल्लोड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात करण्यात आलं होतं। यावेळी सिल्लोड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नामफलकास आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। नंतर आमदार अमित गोरखे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला। सत्कार स्वीकारताना आमदार गोरखे म्हणाले की महायुतीचे सरकार हे मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत असून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने मातंग समाजाच्या विकासाच्या दृष्टीने घेतलेत। काही प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लवकरच मी स्वतः मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार असून मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। यावेळी समाजाचे राज्य समन्वयक विनोद साबळे, अशोक कांबळे, दुर्गाबाई पवार सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशाल चव्हाण, MCN न्यूज, भराडी, सिल्लोड।